पद्मा चव्हाण यांचा जन्म कोल्हापुरात झाला. अभ्यासात त्यांना जास्त इंटरेस्ट नव्हता. जेमतेम प्राथमिक शिक्षण पूर्ण करून पद्मा यांनी शाळेला रामराम ठोकला आणि चित्रपटात कारकीर्द घडवायची असं मनोमत ठरवून टाकलं. कोल्हापूर तेव्हा मराठी चित्रपटसृष्टीचं माहेरघर होतं. त्यांना 1959 साली भालजी पेंढारकर यांच्या आकाशगंगा या चित्रपटात पद्मा यांना भूमिका मिळाली. पुढे पद्मा चव्हाण यांच्या भूमिका असलेले अवघाची संसार, 1, 2, 3, आराम हराम आहे, बोट लावीन तिथे गुदगुल्या हे चित्रपट लोकप्रिय झाले. या सुखांनो या आणि आराम आराम आहे या चित्रपटातील भूमिकांबद्दल पद्मा चव्हाण यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कारही मिळाले. मराठीत घोडदौड चालू असताना पद्मा यांनी हिंदीतही काही लक्षणीय भूमिका केल्या आहेत. काही वेळा त्या नकारात्मक खलनायकी भूमिका होत्या. आदमी, बिन बादल बरसात, कश्मीर की कली या चित्रपटांमधून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांसोबत काम केलं. लग्नाची बेडी बरोबर काही नाटके देखील त्यांच्याकडे चालून आली. माझी बायको माझी मेव्हणी, कुंतता हृदय हे या नाटकातील त्यांच्या भूमिकाही खूप गाजल्या. लाखात अशी देखणी या नाटकातील त्यांच्या अभिनयामुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना महाराष्ट्राची मर्लिन मन्रो आणि सौंदर्याचा ॲटम बॉम्ब हे किताब दिले होते. या सगळ्या अभिनय कारकिर्दीच्या घोडदौडीतच दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशी त्यांची गाठ पडली. नंतर त्या दोघांनी लग्न केले. पुढे त्यांचा घटस्फोटही झाला. पद्मा चव्हाण यांनी नंतर तूच माझी राणी, देवघर, गुपचूप गुपचूप, घायाळ, पोरका या चित्रपटांत साकारलेल्या भूमिकाही महत्त्वपूर्ण होत्या. उतारवयात पद्मा चव्हाण यांनी काही चरित्र भूमिका केल्या. एका दुर्दैवी मोटार अपघातात पद्मा चव्हाण या अभिनेत्रीचा अंत झाला. ती पुण्याहून परतत असताना मुंबईतील एका दुर्दैवी मोटार अपघातात पद्मा चव्हाण या अभिनेत्रीचा अंत झाला. ती पुण्याहून परतत असताना मुंबईतील पश्चिम द्रुतगती महामार्गावर कांदिवलीजवळ एका टेम्पोने ती प्रवास करत असलेल्या कारला धडक दिली. पद्मा यांच्या घराजवळ हा अपघात झाला. या भयानक अपघातात त्यांचा जीव गेला. ही होती पद्मा चव्हाण यांची जीवनकथा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.